देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजनास वे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भले संत संकष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना महायोग पीठे तटे भीमरक्षा वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतार कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् कलानीशवादापणोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति आत्मा त्वं गिरिजामतिसहचरा प्राणशरीरं गृहम् पूजाते विविधोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारपदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् शम्भो तवाराधनम् शम्भो तवाराधनम् विठ्ठल 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 देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग
देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय की ज्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये सागरासारखी विस्तीर्णता प्राप्त झाली आहे, ज्या श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये आकाशासारखी व्यापकता निर्माण झाली आहे, ज्या श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये हिमालयासारखी उत्तुंगता प्राप्त झाली आहे, असे संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग प्रतिपाद्य सेवेकरिता निवडलेला असून या अभंगाद्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताकडे एक प्रार्थना करतात की हे देवा, ज्यांच्या चित्तामध्ये तुझं अखंड वास्तव्य आहे असे जे प्रमावृत्तीचे साधू महात्म्य आहेत देवा, अशा सत्पुरुषांची संगती तुझ्या कृपेने माझ्या जीवनात घडावी. विठ्ठल 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 विठ्ठल. आज आपण किम निमित्ताने एकत्रित उपस्थित आहोत हे पत्रिकेच्या द्वारा, निमंत्रणाच्या द्वारा सर्वांना ज्ञातच आहे. आपण सर्वांचे स्नेही सन्माननीय श्री हरिभक्तीपरायण शंकर गेना जाधव उर्फ नाना, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव सन्माननीय श्री एकनाथ शंकर जाधव यांच्या नूतन वास्तूच्या शांतिप्रित्यर्थ या कार्यक्रमाची योजना त्यांनी केली. त्यांना सहयोग देत असताना नानांचे सर्व बंधू आदरणीय दौलतराव पाटील जाधव, आदरणीय रंगादादा जाधव, त्याचप्रमाणे आदरणीय द्वारकनाथजी जाधव सर आणि ह्या 4ही बंधूंचे सर्व तरुण मुलं, जो तो ज्याच्या त्याच्या परीने अत्यंत खडतर प्रवासातून या कुटुंबाने मार्गक्रमण केलंय. आणि कसा प्रवास केला हे माझ्यापेक्षा बारकाईने आपणा सर्वांना जास्त ज्ञात आहे. पराकोटीची समस्या, दुःख, अडचणी या सर्व गोष्टींना सामोरं गेलं कोण असेल तर हे जाधव कुटुंब आहे. पण खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाची होणारी अवहेलना, दुःख, त्रास या सर्व गोष्टीची जाण ठेवण्याचं काम शंकरनानांचे छोटे बंधू आदरणीय द्वारकनाथजी सर आणि त्यांच्या पश्चात सर्वच मुलांनी तेवढ्याच ताकदीने आपल्या प्रतिकूल परिस्थितीची जाण ठेवून आपापल्या रीतीने आत्ता या जुन्या मंडळींना पाहत असताना सोन्याचा दिवस यांच्या दृष्टीसमोर आणून ठेवला असं म्हणणं वावगं ठरत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रामुख्याने ज्यांची वास्तुशांती आहे ते नानांचे चिरंजीव आदरणीय एकनाथ शंकर जाधव, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय नारायण सर, आदरणीय बाळासाहेब सर, आदरणीय हरिभाऊ, तेही त्यांच्या व्यवसायात चांगले आहेत. आदरणीय नारायण भाऊंचे बंधू जगन्नाथ आहेत आणि सरांची ही मुलं आहेत. सरांच्या मुलाचं नाव माहिती नाही अजून, तो मला भेटलेलं नाही. श्रेयस जाधव. येथे आल्यानंतर मला खरं तर आज चिंतन करून येत असताना मी अभंग निवडणार होतो. ऐसा कर घर आवे राम और धंदा सब छोड़ ही काम, इतने गोते काहे खाता जब तू अपना भूलन होता. पण या कुटुंबाचा सर्वांगीण जर विचार केला तर चिंतना करता कोणता विषय निवडावा या कुटुंबाचा जर विचार आपण केला तर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील या कुटुंबाने कधी साधूचा संग त्यागला नाही. जेव्हा जेव्हा समस्या जीवनात निर्माण होतील त्यावेळी आपल्या जवळ जे कोणी संत असतील, महाराज असतील, गुरुवर्य असतील, अशा श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेऊन मार्गदर्शन घेऊनच ही मंडळी पुढे गेली आणि श्रेष्ठांचा सल्ला मार्गदर्शन घेतल्या कारणाने निश्चितच जीवनात व्यावहारिक यश प्राप्त झालं, यात नवल नाही. परमार्थात देखील हा परिवार
हळूहळू हळू मार्गक्रमण करतो आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या कुटुंबाचं विशेष प्रेम कोणावर असेल तर ते आदरणीय राजा रामबाब. सर्वात सुरुवातीच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना जेव्हा जेव्हा समस्या निर्माण होतील हे चारही बंधू राजा रामबाबांना भेटणार आणि अशी अडचण आहे, काय केलं पाहिजे. त्यातून बाबा परमार्थिक काहीतरी उपदेश करायचे आणि देवही त्या सेवेच्या द्वारा त्यांना यश देत गेला. आत्ताही ज्या वास्तूच्या शांती प्रित्यर्थ आपण सर्वजण एकत्रित उपस्थित आहोत, हे घर बांधण्याच्या अगोदर आमचे एकनाथराव राजाराम बाबांकडे गेले होते आणि म्हणे बाबा आता घर बांधायचं असं तसं चाललंय, काय करावं काही कळेना, तुम्ही जरा मार्गदर्शन करा. त्यावेळी बाबांनी एका वाक्यात त्यांना सांगितलं की म्हणे नाथा आता घर एकदाच होत असतं, 4-4 वेळा होत नाही. घर बांधायचंच असेल तर जरा व्यवस्थित बांध, स्लॅबची इमारत कर. त्यांनी आपल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा बाबांसमोर ठेवला. बाबांनी सांगितलं काही होत असलं तरी तू काळजी करू नकोस, तू करायला सुरुवात कर, देव बरोबर तुला सहकार्य करेल. आणि त्या शब्दाचा परिणाम आज आपण या वास्तूच्या शांतीच्या निमित्ताने एकत्रित उपस्थित आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. अत्यंत सुंदर अशी वास्तू या ठिकाणी बांधण्यात आली आहे आणि त्या वास्तूचं शमन होणंही गरजेचं आहे. हे होत असताना का वास्तू शांती केली पाहिजे याचं एकमेव कारण आहे. योग वासिष्ठात भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगत असताना सांगतात, लक्ष्मणा जीवन जगत असताना अकाली मृत्यू येऊ नये. जरा लक्षपूर्वक आहे का, वास्तू शांती का केली पाहिजे. जीवनात अकाली मृत्यू येऊ नये यासाठी जी नूतन वस्तू आपण उभारली त्या वास्तूचं शमन करणं अत्यंत गरजेचं आहे. कर्तव्यम वास्तु शमनम सौमित्रे चिरंजीवी. आपल्या जीवनात चिरंजीव म्हणजे अकाली मृत्यू येऊ नये, ओढवू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर ज्या घरात आपण राहतोय त्या घराची वास्तू शांती होणं फार गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल का गरजेचं आहे, याचं कारण आहे घर बांधत असताना, इमारत बांधत असताना त्यासाठी लागणारी साधन सामुग्री ही नाना ठिकाणाहून आलेली असते. वाळू नदीतून आली, कोणत्या ठिकाणाहून खडी आली, सिमेंट आलं, स्टील आलं, सर्व प्रकार आहे. पण हे होत असताना एखाद्या भूमीवर नको त्या रीतीचे संस्कार झालेले असतात. उदाहरणार्थ आपण वाळू नदीतून आणतो आणि आपल्या पंचक्रोशीमध्ये प्रत्येक माणूस गेल्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार कुठे होत असेल तर तो नदीमध्ये होतो आणि त्या वाळूवरती त्या संसाराचे संस्कार होतात. त्याचा दुष्परिणाम आपल्या जीवनात ओढवू नये आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणाहून जी जी सामुग्री घर बांधण्यासाठी आली त्या त्या सामुग्रीचं शमन झालं म्हणजे तुम्ही सुखाने संसार करायला मोकळे. आणि म्हणून वास्तू शांती करावी लागते. विठ्ठल कीर्तन करायचं म्हटलं की सर्वच लागतं आणि म्हणून या ठिकाणी करायचं की नाही मोठी ओढाताण चालू होती. पण कोणीतरी पुश करणारा असावा लागतो, लढ म्हणणारा असावा लागतो, मी आहे म्हणणारा असावा लागतो. पहा बरं, प्रत्येकाच्या जीवनात तो माणूस सामान्य एखादा मुलगा असू द्या, तरुण असू द्या, कौटुंबिक जीवन जगणारा असू द्या अथवा परमार्थिक असू द्या, एखाद्याला फक्त तू कर असं म्हणणारा माणूस मागे जर असला तर माणूस पुढे गेल्याशिवाय राहत नाही. आणि मग या वास्तू शांतीचं काम वास्तूचं काम पूर्णत्वाला जात असताना कार्यक्रम करायचा नाही करायचा. आमच्या नाथाभाऊंची किशोर सरांसोबत चर्चा झाली. किशोर सरांनी सांगितलं तुम्हाला काय करायचं मी आहे, काय लागेल ते सर्व नियोजन करू, आपण टेन्शन घेऊ नका. असो, या रीतीने सर्वच पद्धतीने या कुटुंबावर प्रेम करणारी आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. गायनाचार्य आदरणीय अमोल महाराज जगताप, त्याचप्रमाणे गायनाचार्य आदरणीय धनाभाऊ महाराज,
त्याचप्रमाणे आदरणीय गायनाचार्य आपल्या भजनी मंडळातील ज्येष्ठ मार्गदर्शक रामबाबा होळेकर तेही आहेत. त्याचप्रमाणे गायनाचार्य काशीनाथ महाराज आहेत, गायनाचार्य बाबासाहेब महाराज चोरमले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या मंडळातील सर्व भजनी मंडळी आहे. हार्मोनियम वादक नाना महाराज आहेत, मृदंगाचार्य किरण महाराज आहेत. माझा छोटासा बसलेला आवाज ज्यांच्या ध्वनिक्षेपकाच्या द्वारा सुयोग्य रीतीने आपल्यापर्यंत पोचतोय ते माऊली सिस्टीमचे नाना भाऊ कोळेकर आहेत. आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग फावल्या वेळामध्ये आपण भगवत चिंतन करण्याचा विचार करू. विठ्ठल 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 सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री तुकोबाराय थोडा बेस पाहिजे. जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताकडे एक प्रार्थना करतात की हे देवा, ज्यांच्या चित्तामध्ये तुझं अखंड वास्तव्य आहे असे जे साधू महात्म्य आहेत देवा, अशा सत्पुरुषांची संगती तुझ्या कृपेने माझ्या जीवनात घडावी. का तुकोबाराय महात्म्याची संगती मागतात याचा विचार जर आपण करू गेलो तर मानवी जीवन घडतं. ते कशाने घडतं? कशाने घडतं? संगतीनेच घडतं. केवळ घडतच असं नाही, ते बिघडतही संगतीनेच. पतन उद्धार संघाचा महिमा, 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 पतन उद्धार संघाचा महिमा. त्याच्या भेदमा संघ सेवी, त्याच्या भेदमा संघ सेवी, त्याच्या भेदमा संघ सेवी, पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा. त्याच्या धर्म पतन उद्धार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे अधमा संगसेवी. ज्याचा संग मानवी जीवनाला घडतो त्याच परीने परिणाम ओढवल्याशिवाय राहत नाही. श्रेष्ठांचा संग जर जीवनाला घडला तर जीवनात ऊर्ध्वगती प्राप्त होते. नको त्याचा संग जर जीवनाला घडला तर जीवनात अधोगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरण सांगून जाईल. लोखंड माहिती आहे आपल्याला? लोखंड, हे लोखंड जर मातीच्या सानिध्यात जाईल तर एक ना एक दिवस याची माती झाल्याशिवाय राहत नाही. हेच लोखंड जर वाळू सिमेंटच्या सानिध्यात जाईल तर त्याची स्थिती टिकून राहते. आणि हेच लोखंड परिसाच्या संगतीत गेलं रे गेलं की त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तात्पर्य आपल्या लक्षात येईल. नको त्याचा संग जीवनाला घडला तर जीवनात अधोगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. श्रेष्ठांचा संग जीवनाला घडला की जीवनात ऊर्ध्वगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. याचा विचार करत असताना नको त्याचा संग घडला की जीवनात अधोगती प्राप्त होते. श्रेष्ठाचा संग जीवनात घडला की जीवनात ऊर्ध्वगती प्राप्त होते. एकदा एक बाई एका महात्म्याजवळ गेली. बाईने हात जोडून प्रार्थना केली. म्हणे, महाराज, दैव योगाने मला ही एकुलता एक मुलगा आहे. याचं भविष्य काय होईल कृपा करून मला सांगा. हवं तर मी तुम्हाला याची पत्रिका आणून देते. महात्म्याने सांगितलं, बाई, याचं भविष्य सांगण्याकरता मला पत्रिका पाहायची गरज नाही. बाईने सांगितलं, महाराज, तुम्ही याचा हात पाहून सांगा. महात्म्याने सांगितलं, याचं भविष्य सांगण्याकरता हातही पाहायची गरज नाही. बाईने विचारलं, म्हणे, महाराज, तुम्ही याचं तोंड पाहून सांगा.
महात्म्याने सांगितलं, बाई याचं भविष्य सांगण्याकरता मला याचं तोंडही पाहण्याची इच्छा नाही. बाईने विचारलं, महाराज तुम्ही याचं भविष्य सांगत नाहीत का? सांगतो म्हणे, मला इतकंच सांग, हा आत्ता कुणाच्या संगतीत राहतो हे मला सांग, याचं भविष्य मी तुला सांगतो. विठ्ठला ज्याचा संग मानवी जीवनाला घडेल त्या रीतीने परिणाम ओढवल्याशिवाय राहणार नाही. नको त्याचा संग जीवनाला घडला की जीवनात अधोगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरण देत असताना गाथा ज्ञानेश्वरीने सुंदर चिंतन दृष्टांत आपल्या समोर दिलेत. उदाहरण काय? हिरा माहिती आहे आपल्याला? हिरा माहिती आहे तरुण मंडळी? हिरा गुटखा नाही म्हणते मी, हल्ली तरुणांना फक्त गुटखाच माहिती आहे. आता हिरा म्हटलं, खरा हिऱ्यापर्यंत ते पोचतच नाही, कारण तेच एक हिरे आहेत ना. आजच्या काळात खरा हिरा भेटणं ही दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. पण दैव योगाने जर आपल्याला एखादा हिरा सापडला, भेटला, आणि हा हिरा खरा की खोटा अशी शंका जर आपल्या अंतःकरणात निर्माण झाली, तर जगद्गुरु श्री तुकोबारायांनी त्याला एक परीक्षा सांगितली. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोगणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता घणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय तुला. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जोगणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय तुरा, करणीचा होय तुरा, करणीचा होय तुरा. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता घणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय तुला. करणीचा होय तुला, करणीचा हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, तोच मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. लोहाराकडे ऐरण असते, ऐरणीवर तो हिरा ठेवायचा, वरून घणाचा घाव घालायचा. घणाचा घाव कसा घालतात दादा, हरी माहिती ना? असा कसा घालतात? आपल्याला नाही घालता येत ते लोहाराचीच बाई पाहिजे त्याला, आणि असा फिरून घणाचा घाव घालणारीच पाहिजे. आपल्याच्याने ते शक्य नाही. आपल्याला रात्रभर दारे धरले की दुसऱ्या दिवशी अंग दुखतंय. आपण जास्त सुकुमार झालो, त्याचा तो परिणाम आहे. घणाचा घाव म्हणजे कसा? घण जोराचा फिरून त्याच्यावर आपटायचा. जर खरा हिरा असेल तर एक तर घणात शिरेल, नाही तर ऐरणीत शिरेल, पण दुभंगणार नाही. जो पक्का हिरा आहे तो. आणि जर दुभंगेल तर तो खरा हिरा नाही. आता लक्ष द्या, एवढा कठोर कडक टणक असणारा हिरा की ज्याच्यावर घणाच्या घावाने किंचितही परिणाम होत नाही, एवढा पक्का असणारा हिरा नको त्याच्या संगतीत गेला रे गेला, अर्थात ढेकणाच्या संगतीत गेला रे गेला. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. कुसंगे लाडला साधुदयेसा, कुसंगे नाडला साधुदयेसा, कुसंगे लाडेला साधुदयेसा, कुसंगे लाडेला साधुदयेसा, कुसंगे नाडला साधुदयेसा, कुसंगे नाडला साधुदयेसा. कुसंगे लाडेला साधुदयेसा, कुसंगे लाडेला साधुदयेसा. ओढळाच्या संगे
सात्विक नासले दुर्जनाच्या संगे सात्विक नसल्या दुर्जनाच्या संगे सात्विक करता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बरं का. वा अहो आपल्या लेकराचं काही चुकलं आपणच जर त्याला चुकलं म्हणलं तर सारं जग येडं म्हणेल. आपल्या लेकराचं काही चुकलं तरी आपणच त्याला गोंजारलं पाहिजे. आपणच आपल्या लेकराला बाळासाहेब म्हटलं पाहिजे. तेव्हा लोकही बाळासाहेब बाळू काहीतरी म्हणतील. आपणच बाळ्या म्हणल्यावर लोक त्याला काय म्हणतील. आणि विशेष म्हणजे या मंडळीची गंमत अशी आहे, यांना आमंत्रण नसलं महाराजांचा फोन गेला तरी येतात ते विठाला विठाला. त्यांचं कामधंदे सगळे सोडून येतात म्हणजे कौतुक झालंच पाहिजे. असो काय चालू होतं कीर्तन. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू तैसा. एवढा पक्का असणारा हिरा ढेकणाच्या संगतीत गेला रे गेला की त्याचा चुरा पाणी झाल्याशिवाय राहत नाही. जरा लक्षपूर्वक ऐका. या ढेकणांपासून जरा सावध राहा. कारण आतापर्यंत या ढेकणांनी चांगल्या चांगल्या हिऱ्यांचं काय केलंय पाणी केलंय. म्हणजे तुम्हा कुणाला उद्देशून म्हणत नाही, तुम्ही आमचे मायबाप आहात, पण जे जे हिरे आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे, यांच्यापासून जरा सावध राहा. विठाला विठाला एवढा पक्का असणारा हिरा नको त्याच्या संगतीत गेल्यानंतर त्याचा चुरा झाल्याशिवाय राहत नाही. का नको त्याचा संग घडला की जीवनात अधोगती प्राप्त होते. तुकोबारायांच्या पूर्वार्धाचा विचार करण्यापेक्षा उत्तरार्धाचा विचार करणं फार संयुक्तिक असेल असं मला वाटतं बरं का. कुसंगे नाडला कीर्तनात बसून ढुकल्या घेणारा. बरोबर का. पहा भाषा तुकोबारायांची काय आहे. कुसंगे नाडला माणूस तैसा नाही जीव तैसा नाही साधू. इथे अधोरेखित करायचं बरं. पुराणांनी ज्यांचं संत म्हणून वर्णन केलंय, शास्त्रांनी ज्यांचं ऋषीमुनी म्हणून वर्णन केलंय, अशांची वृत्ती देखील नको त्याच्या संगतीत गेल्यानंतर बिघडल्याशिवाय राहत नाही. तुमच्या माझ्या सामान्यांचं काय होईल दर्या में खसखस. कुसंगे नाडला साधू तैसा. एक मार्मिक दृष्टांत सांगतो. पंचतंत्रकाराने एक सुभाषित सांगितलंय आणि त्याच्यानंतर एक दृष्टांत सांगितलंय. ऐका. नको त्याच्या संगतीत गेल्यानंतर काय होतं ऐका. असंग संग दोषेन साधव यांती विक्रिया दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणे गतः. असंग संग दोषेन. नको त्याच्या संगतीत गेल्यानंतर काय होतं. साधवो यांती विक्रिया. महात्म्यांच्या क्रिया देखील बिघडल्याशिवाय राहत नाही. उदाहरण दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणे गतः. भीष्माचार्य माहिती तुम्हाला. भीष्माचार्यांसारखा श्रेष्ठ धनुर्धारी त्रिखंडात कुणी नाही. भीष्माचार्यांसारखा इच्छामरणी कुणी नाही. भीष्माचार्यांसारखा श्रेष्ठ भगवत भक्त कुणी नाही. मग मला सांगा भगवत भक्ताने चोरी करावी का. भगवत भक्ताने चोरी करावी का. भक्त मंडळी भक्ताने चोरी करावी का. कीर्तनात बसलाय तोपर्यंत तरी नाही म्हणा. भक्ताने चोरी करावी का.
करू नये, आणि केली तरी दिवसा करावी की रात्री? कधी करावी? दिवसा. सीताराम भाऊ, दिवसा करावी की रात्री? रात्री. अरे रात्री चोरी करणारा चोर असतो, भक्त कसा होईल? भक्तांनी चोरी दिवसाही करू नये, रात्री करू नये, कधीच करू नये. भीष्माचार्य एवढे श्रेष्ठ भगवत भक्त असताना देखील रात्रीच्या वेळी विराटाच्या घरून कोट्यावधी गायींची चोरी केली. कशाचा परिणाम? दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणे गतः. नको त्याचा संग घडला, वृत्तीत बदल झाला. एक मार्मिक दृष्टांत सांगतो, भजन करा. विठ्ठला. एकदा एक राजा शिकार करण्याच्या हेतूने अरण्यात गेला. बराच वेळ शिकार शोधतोय, पण राजाला काही शिकार मिळायला तयार नाही. थकला, भागला, शिनला. अरण्यातील एक झाड पाहिलं. त्या झाडाची अत्यंत दाट सावली होती. राजाला असं वाटलं जरा या झाडाखाली आपण आराम करावा. राजा आला, झाडाखाली येऊन बसला. अत्यंत दाट सावली असल्या कारणाने राजाला वाटलं आपण जरा पडावं. राजा लवंडला, तसा झोपी गेला. किती वेळ झाला हे राजाच्या लक्षात आलं नाही. दैवयोगाने त्याच झाडाच्या एका फांदीवर एक राजहंस आणि एक कावळा, या दोघांची झाली मैत्री. तुम्हाला माहिती आहे, राजहंस जो अत्यंत शुभ्र असतो, जो मानस सरोवरावरती राहतो, जो मोत्याचा चारा खातो, ज्याला कोणत्याच प्रकारची घाण अजिबात आवडत नाही, असा श्रेष्ठ असणारा राजहंस, आणि कावळा आपला आतून बाहेरून काळा असणारा कावळा, या दोघांची झाली मैत्री. आणि अरण्यातील झाडाच्या फांदीवर ते दोघे जण बसले आणि चर्चा सुरू झाली. आता नेमकं आमदार होणार कोण? नेमकं बाण सोडायचा की भाला फेकायचा की हात दाखवायचा की कमळाला पाणी घालायचं, नेमकं काय करायचं? अशी काहीतरी चर्चा. तुम्ही म्हणाल हे असं कसं? आता सध्या हवा ती चालू आहे ना, कुठं गेले की तेच ऐकायला मिळत. पण गंमत सांगतो बरं का. काल आम्ही कुठून तरी आलो आणि मेळ्यात गेलो. मेळ्यात गेल्यानंतर ते जे चिंचेचे झाड आहेत ना, तिथं 2 गाड्या लागलेल्या होत्या. एकावर बोर्ड पंजाचा होता आणि एकावर बोर्ड धनुष्यबाणाचा होता. म्हणलं अरे इथं तर यांची एकी. दोन्ही गाड्या निवांत लागलेल्या होत्या. दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर जेवण करत होते. म्हणलं हे दाखवायलाच फक्त गावात प्रचार वेगळा आहे, पण एका ठिकाणी एकांतात गेले की सगळे एकत्रित येतात. हे गावाने लक्षात ठेवलं पाहिजे. विठाला विठाला काहीतरी चर्चा राजहंस आणि कावळा या दोघांची सुरू असताना सूर्य मावळतीला निघाला. त्या झाडाखाली राजा झोपी गेलेला होता. अशा काळात सूर्याचा एक किरण झाडाच्या 2 फांद्यांच्या मधून राजाच्या डोळ्यावर पडू लागला, चमकू लागला. राजाची झोप चावळली म्हणजे मोडली. हे वरती बसलेल्या कुणी पाहिलं? राजहंसाने पाहिलं. आणि राजहंसाच्या मनात विचार आला, अरे हा आपल्या नगरीचा राजा आहे, याच्याच तर आश्रयाने आपण इथे विचरण करतोय. मग याला सुख प्राप्त करून देणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून ज्या 2 फांद्यांच्या मधून राजाच्या डोळ्यावर ऊन पडत होतं, त्या 2 फांद्यांवर राजहंसाने आपले पंख पसरले. राजाच्या डोळ्यावर सावली निर्माण केली. राजा परत झोपी गेला. एवढ्या अवकाशात शेजारी बसलेल्या कावळ्याने बसले ठिकाणाहूनच राजे साहेबांना गंध लावला. गंध कळला ना तुम्हाला? नाहीतर सर बऱ्याच माणसांना गंधाचाही गंध नसतो. नेहमी त्यांचं कपाळ सुतकीच. कधी पहा 12 महिने सुतक पडल्यासारखं, कधीच कपाळाला गंध लावत नाही. पण असे फुटक्या कपाळाचे माणसं पाहिले की काम होत नाही. बरं, तुम्हा कोणाला म्हणत नाही, सांगून जाईल जाता जाता. समोरून जर वरून दाढी कोरलेला, मिशा काढलेला, गोल टोपी घातलेला, आपरा पायजामा घातलेला गृहस्थ जर समोर आला तर आपल्याला काय वाटतं? हा कोण आहे? कोण आहे हा? ब्राह्मण आहे, धनगर आहे, मराठी आहे, करेकर आहे, माळी आहे, चांभार आहे, कुंभार आहे. काय कळतं?
काय कळतं आपल्याला नाना भाऊ? हा मुसलमान आहे. कशावरून कळालं? त्याच्या बाह्य वर्तनावरून आपल्या लक्षात येतं हा मुसलमान आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जर एखाद्याच्या समोर गेलो आणि त्याला शंका निर्माण झाली हा कोणता जातीचा आहे, काय उत्तर आहे तुमच्याकडे? तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुमची अशी कोणती कृती आहे किंवा बाह्य पोशाख, बाह्य अलंकार की ज्याच्याद्वारा समोरच्या व्यक्तीला कळेल हा हिंदू आहे? जात नाही म्हटलं बरं मी, हिंदू म्हटलं. काय आपल्याकडे उत्तर आहे? ऐका, हिंदुत्वाचं प्रतीक एक तर कपाळावर गंध आणि मस्तकावर शेंडी हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे. आणि म्हणून आता म्हाताऱ्या माणसांचं गेलं सोडून द्या, पण जे जे तरुण आहेत ना, ज्यांना असं वाटतं ना की मी हिंदू आहे, अशांनी आजपासून गंध लावायला सुरुवात करा आणि डोक्याला शेंडी ठेवायचा विचार करा. विठाला 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 विठाला. शेजारी बसलेल्या कावळ्याने बसले ठिकाणाहून राजाच्या अंगावर गंध नाही विष्ठा टाकली, राजाची झोप मोडली. उठून पाहतो तर अरे, मी या नगरीचा राजा असताना माझ्या अंगावर घाण टाकण्याचं धाडस कोणी केलं? चिडलेला राजा जवळ धनुष्य होता, धनुष्याला बाण लावला, प्रत्यंच्या खेचली आणि वर पाहिलं. तोपर्यंत ज्याने हा कार्यक्रम केला होता तो उडून गेलेला होता आणि पंख पसरून बसलेला राजहंस होता. चिडलेल्या राजाने धनुष्याला बाण लावलेलाच होता, दोरी खेचलेलीच होती, बाण सोडला, राजहंस मेला, दृष्टांत संपला. माझ्याकडे लक्ष द्या. स्वतः ऊन सहन करून दुसऱ्याला सुख निर्माण करून देण्याची ज्याची साधू वृत्ती आहे, अशा साधू वृत्तीच्या राजहंसाला देखील बाणाच्या टोकाने मरावं लागलं. याचं कारण कावळ्याची संगती. फक्त संगती नाही, कावळ्याची संगती. आणि अशांची जर संगती आपल्या जीवनात घडली तर याच रीतीने परिणाम ओढवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याही अवतीभोवती असे बरेच कावळे असतात बरं का. अवतीभोवती म्हणजे समाजात जीवन जगत असताना अशा योग्यतेची माणसं आपल्याला बरीच पाहायला मिळतात. नाहीतर समोरच्या एखाद्याकडे पाहून म्हणाल हाच कावळा आहे की काय, अडचण निर्माण होईल. पण अशांचा संग जर जीवनात घडला तर अधोगती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. माझं तात्पर्य एवढं आहे, नको त्याचा संग जीवनाला घडला की जीवनात अधोगती प्राप्त होते. श्रेष्ठांचा संग जीवनाला प्राप्त झाला की जीवनात ऊर्ध्वगती प्राप्त होते. महाभारताने सुंदर चिंतन केलंय. पूर्वीचा दरोडे टाकणारा, लुटमार करणारा, खून करणारा वाल्या, त्याचं नाव काय होतं माहितीये का? वाल्याचं नाव माहितीये का सर? माहितीये का तुम्हाला? नाही, मी सांगतो ऐका. पूर्वीचा दरोडे टाकणारा, खून करणारा, लुटमार करणारा, रत्नाकर नावाचा प्रसिद्ध असलेला दरोडेखोर, आपल्या सामान्य भाषेत वाल्या, त्याच्या जीवनाला नारदांचा संग घडला. एवढा अधिकार जीवनात प्राप्त झाला, एवढा अधिकार प्राप्त झाला. प्रत्यक्षात प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या अगोदर त्यांचं चरित्र समाजाच्या समोर केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, हो गेले रामायण रामाधी, गेले रामायण रामाधी. केले रामायण रामाधी. एवढा अधिकार प्राप्त झाला प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या अगोदर. वाल्मिकी ऋषीने जे चरित्र लिहिलं त्या रीतीने भगवंताला जीवन व्यतीत करावं लागलं. वर्तोनी दावीन नामा म्हणे, असा अधिकार नारदांचा संग घडला आणि वाल्याचा
वाल्मिकी झाला. तात्पर्य माझं एवढं आहे, श्रेष्ठांचा संग जीवनाला घडला की जीवनात ऊर्ध्वगती प्राप्त होते. नको त्याचा संग जीवनात प्राप्त झाला की जीवनात अधोगती प्राप्त होते. मग आपल्याही जीवनाला श्रेष्ठांचा संग घडावा. जीवनात श्रेष्ठ तरी कोण आहेत तर ऐका, लक्षपूर्वक ऐका. पहिले श्रेष्ठ आहेत भगवंत आणि दुसरे श्रेष्ठ आहेत संत. जीवाला सरळ सरळ देवापर्यंत जाणं कठीण आहे. संतांचा संग दुर्लभ जरी असला तरी अनेक वाङ्मयात अनेक अशी प्रमाण आहेत की ज्या प्रमाणाच्या आधारे आपल्याला संत संग होऊ शकतो. पुण्याईच्या जोरावर, संत कृपेच्या जोरावर, भगवंताच्या कृपेच्या जोरावर ती सगळी प्रमाण आपल्या पाठ आहे. आता म्हणायची नाहीत, तात्पर्य एवढंच आहे. आता म्हणायची नाही, तुम्ही मध्येच लगे एखादी गोळी सोडून देता म्हणून तसं म्हणतो. सगळं लागतं, त्याच्याशिवाय होत नाही. हा असं का? बरोबर, तुम्हाला आठवण तिथं म्हणत जा बरं का, तसं काय नाही. नाही तर तुम्ही यायचे बंद व्हायचे. आमचे गोरगरिबाचे कार्यक्रम कोण करायचं? विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल श्रेष्ठ कोण आहेत जीवनात? द्या माझ्याकडे लक्ष. एक तर भगवंत श्रेष्ठ आहेत आणि दुसरे श्रेष्ठ संत आहेत. जीवाला सरळ सरळ देवापर्यंत जाणं कठीण आहे. संतांचा संग दुर्लभ जरी असला तरी भगवंताची कृपा झाल्यानंतर संतांची संगती होते. आणि म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय साक्षात भगवंताकडे प्रार्थना करतात, हे देवा, ज्यांच्या चित्तामध्ये तुझं अखंड वास्तव्य आहे असे जे साधू महात्म्य आहेत देवा, अशा श्रेष्ठ पुरुषांची, अशा साधू महात्म्यांची संगती तुझ्या कृपेने माझ्या जीवनात घडावी. अभंगाचं पहिलं चरण. देव
चित्ती त्याची घडावी संगती. या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू श्री हरी महाराज वागचौरे, त्याचप्रमाणे आदरणीय राजाराम बाबा, त्याचप्रमाणे आदरणीय साहेबराव महाराज आणि सगळे वारकरी या ठिकाणी आलेत. त्यांचंही तिथे जुन्या गावात मारुतीपाशी, जुन्या गावात नवीन मंदिरापाशी. मारुती जुना आहे पण मंदिर नवं आहे बरं. आता हळूहळू जुनं गाव आणि नवं गाव राहणारच नाही, तिकडेच गाव जाणार सगळं. पहा परत तुम्ही. आदरणीय वागचौरे महाराज आहेत, बाबा आहेत, सुंदर त्यांचं गाथा पारायण चालू आहे. गावातील सर्व तरुणांनी एकत्रित येऊन भगवंताचं अर्थात बजरंगबलींचं सुंदर मंदिर बांधले आणि सर्व मंडळी आटोकाट प्रयत्न बजरंगबलीच्या सेवेसाठी करतात. भगवानही त्यांना सद्बुद्धी देतात आणि बजरंगबली ही यश प्राप्त करण्याची देवता आहे. ज्याला जीवनात यश पाहिजे त्याने हनुमंताची सेवा केली पाहिजे. याचं प्रत्यय, याचं उदाहरण काय असेल तर हेच कुटुंब आहे. ज्यांच्या दारात आपण उपस्थित आहेत ना, हेच कुटुंब याचा पुरावा आहे. काही अडचण आली की फक्त मारुतीची सेवा करायची. दारकू सरांनी मला एकदा सांगितलं, त्यांच्या आईची फार निष्ठा होती मारुतीवर आणि पूर्वी तिकडे खिरडीला ते काहीतरी हनुमान जयंतीच्या दिवशी परिस्थितीनुसार प्रसाद द्यायचे, जशी परिस्थिती असेल तसा. पण भविष्यात हळूहळू इथे आपल्या जुन्या गावात त्यांनी हा प्रसाद सुरू केला आणि तेव्हापासून मारुतीने सर्व गावाला, परिसराला आकर्षित करण्याचं काम केलं. अत्यंत थोडा प्रसादाची सुरुवात केली. आता किती प्रसाद होतो हे मी सांगायची गरज नाही, पण प्रसाद सुरू करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते याच कुटुंबाने केलं. विठाला विठाला. आणि आता आमचे दत्तू भाऊ आणि त्यांचे सर्व सवंगडी ग्रामस्थ सगळे एकत्रित येऊन मोठ्या जोमाने कार्यक्रम करतात. आदरणीय माकोणे महाराजांच्या चातुर्मासाची समाप्तीच्या निमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी चालू आहे. असो, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. तुम्ही म्हणाल हे काय चाललं, पण हे गावात असलं तरच होत. नवीन ठिकाणी गेलं की कोणाचा संबंध येत नाही, काही बाकी बोलायची गरज पडत नाही. आपलं 2 तास वाजवायचं, निघून यायचं. गावात असल्यामुळे सगळ्या बारकाई बारिकावे सगळे माहिती असतात आणि जे कौतुकास्पद कार्य आहे त्याचा उल्लेख केलाच पाहिजे, गौरव झालाच पाहिजे. विठाला विठाला. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताकडे प्रार्थना करतात की हे देवा, ज्यांच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे असे जे साधू महात्म्य आहेत, अशा सत्पुरुषांची संगती तुझ्या कृपेने माझ्या जीवनात घडावी. का तुकोबाराय भगवंता समोर हे प्रकरण मांडतात? याचं उत्तर आहे, तुकोबाराय बोलतात, देवा, लक्षपूर्वक ऐका, संत कोण असंत कोण मला नाही कळत. आता मला सांगा, तुकोबारायांना संत कोण असंत कोण कळत नव्हते का? कळत होते की नाही? होते. तरी देखील हे म्हणण्याचं कारण काय? याचं एकमेव कारण आहे, तुकोबाराय स्वतःची भूमिका अंगावर घेऊन न बोलता सामान्य जीवाची भूमिका अंगावर घेऊन बोलतात. सामान्य जीवाला संत कोण असंत कोण कळत नाही. जीवाला 3 गोष्टी कळत नाहीत. लक्षपूर्वक ऐका. जीवाला पहिलं कळत नाही ब्रह्म, जीवाला दुसरा कळत नाही धर्म आणि जीवाला तिसरे कळत नाहीत संत. का कळत नाही? ब्रह्म कळत नाही याचं एकमेव कारण आहे, ते इंद्रिय गोचर नाही. इंद्रियाने ते जाणल्या जात नाही. कसं जाणल्या जात नाही? 2 तास सांगितलं तरी तुम्हाला कळणार नाही. एवढंच लक्षात ठेवा, ब्रह्म का कळत नाही? ते इंद्रियाने जाणल्या जात नाही, म्हणून ब्रह्म कळत नाही. जीवाला दुसरा कळत नाही धर्म. धर्म का कळत नाही? याचं एकमेव कारण आहे, धर्म अत्यंत सूक्ष्म आहे. ज्यांनी कर्मधर्माचे कायदे तयार केलेत त्यांचीच बुद्धी त्यात गुरफटली. त्यांनाच कळायला तयार नाही कर्म काय आणि धर्म काय. किंग कर्म किम कर्मेती कवयः अप्यत्र मोहितः. कवीच जेथे मोहित झाले तिथे सामान्य जीवाची काय गोष्ट. आणि कर्मधर्माचा कायदा असा आहे, करण्यात जर काही बिघाड झाला, पुण्यागी पतन
उन्यांगी पतन कर्म धर्म नवती सांग उन्यांगी पतन. धर्म अत्यंत सूक्ष्म आहे आणि म्हणून जीवाला धर्म कळत नाही आणि जीवाला तिसरे कळत नाहीत संत. संत का कळत नाही याचं एकमेव कारण आहे आपली योग्यताच नाही म्हणून संत कळत नाही. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. थोडे पुढे सरकलात तरी चालेल. या ओंकार बाबा सरका पुढे. काका सरका पुढे. या सरका पुढे. सरका सरका. इकडे बसलं तरी चालतंय. सरका सर इकडे बसा. या महिलांच्या समोर बसा इकडे. सरका काय अडचण नाही. या पुढे. असं मागून येणाऱ्याला जागा पाहिजे. सरका पुढे. विठ्ठला विठ्ठला. सरका महिला मंडळी पुढे. जीवाला संत का कळत नाही याचं एकमेव कारण आहे आपली योग्यताच नाही. संत म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यात वेगळी कल्पना असते. कोणाच्या डोक्यात दाढीवाला, कोणाच्या डोक्यात माडीवाला, कोणाच्या डोक्यात गाडीवाला, कोणाच्या डोक्यात बॉडीवाला आणि अलीकडच्या काळात कुणाच्या डोक्यात साडीवाला. साडीवाले संत फिरायला लागलेत ना आता. तुम्ही म्हणाल काय चाललं महाराज हे कीर्तन. अहो सगळं ठीक आहे, कीर्तनाचा अधिकार सर्वांना आहे, पण इथे येऊन गाणे म्हणून दाखवतात ते हे वाईट आहे. विठाला विठाला. जीवाला संत कोण असंत कोण कळत नाही. का कळत नाही ऐका. जीव कितीही जरी प्रगल्भ झाला, कितीही जरी जीवाला ज्ञान झालं तरी त्याला किती रूपाने जगत कळतं. फक्त 5 रूपाने जगत कळतं. कसं. डोळ्याने एक रूप कळतं, कानाने शब्द कळतो, नाकाने गंध कळतो, रसनेंद्रियाने रस कळतो आणि त्वग इंद्रियाने स्पर्श कळतो. या 5 ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत जेवढं काही ज्ञान येतं तेवढंच ज्ञान सामान्य जीवाला होतं आणि संतांचं संतत्व हे त्याही पेक्षा पलीकडे आहे. डोळ्याने आपल्याला काय कळतं. रूप कळतं. रूपाचा सुजाणू डोळा. रूप कळतं. काळं पांढरं पिवळं हिरवं हे दिसतं. कानांनी आपल्याला शब्द कळतो. शब्दाच्या जाती कळतात. रूप म्हणजे संत नाहीत याच रीतीने शब्द म्हणजे ही संत नाही. आपल्याला नाकाने सुगंध कळतो की दुर्गंध. कोण म्हणलं सुगंध. काय कळतं. सुगंध कळतो की दुर्गंध. आम्ही तेच विचारलं. नाकाने सुगंधही कळतो आणि दुर्गंधही कळतो. मग मला सांगा संत सुगंध आहेत की दुर्गंध आहेत. कोण हुशार आहे त्याने उत्तर द्या. संत सुगंध आहेत की दुर्गंध आहेत. सुगंध. सावडीवर दरोडा झाला. संत सुगंधही नाहीत आणि संत दुर्गंधही नाहीत. संत हे गंधातीत आहेत आणि नाही तेच बरं. नाहीतर कीर्तन झाल्यावर कीर्तनकाराच्या पाया पडण्याऐवजी जवळ येऊन लोकांनी हुंगायचं काम केलं असतं. ए अरे काय करतो. काय नाही महाराज तुम्ही संत आहात की नाही पाहतो. कुत्र्यासारखी गंमत झाली असती. विठाला विठाला. विठ्ठला विठ्ठला. मनुष्य कितीही जरी विद्वान झाला, पांडित्य मिरवू लागला तरी त्याच्या आकलनात संतांचं संतत्व येईल याची शाश्वती देता येत नाही. अर्थात विद्वानांना नावं ठेवण्याचा माझा आशय नाही. काय. विद्वानांना नावं ठेवण्याचा आशय माझा नाही. कारण विद्वानाने विद्वत्ता एकत्रित करत असताना किती कष्ट घेतले ते इतरांना त्याची जाण होणार नाही. सुभाषितकार सांगतात विद्वाने विजानाती विद्वज्जन परिश्रमम नहि वंद्या विजानाती गुर्वीं प्रसव वेदना
ज्याप्रमाणे वांजबाईला प्रसूतीच्या वेदना काय असतात याची चाहूल लागणं शक्य नाही, याच रीतीने विद्वानाने विद्वत्ता एकत्रित करण्यासाठी किती कष्ट घेतलेत याची चाहूल सामान्यांना लागणार नाही. म्हणून जाता जाता एक विनंती, जेव्हा जेव्हा कोणी विद्वान आपल्या समोर येईल त्यावेळी त्याचा आदर सत्कार नाही करता आला तरी चालेल, पण अपमान होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. विठ्ठला मनुष्य कितीही जरी विद्वान झाला, पांडित्य मिरवू लागला तरी त्याला संत कळतीलच असं नाही. लक्षपूर्वक ऐका, जे जे विद्वान आहेत त्यांना संत कळत नाही असं मला म्हणायचं नाही. तुम्हाला किती कळेल हे मला माहिती नाही, पण सांगणं माझं कर्तव्य आहे. जे जे विद्वान आहेत त्यांना संत कळत नाही असं मला म्हणायचं नाही, पण जे जे विद्वान आहेत त्यांना संत कळतातच असंही नाही. का? शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम, नाही येथे शाब्दिकाचे काम, नाही येथे शाब्दिकाचे काम. संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम, नाही येथे संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. शब्द पांडित्य मिरवत असताना संतांचं संतत्व कळेल याची शाश्वती देता येत नाही. सर मला सांगा बरं का, किती वाजेपर्यंत कीर्तन करायचं? किती वाजेपर्यंत? 12 वाजलेत, अजून अर्धा तास. ठीक, म्हणजे कसं आजचं कीर्तन म्हणजे घरीच कीर्तन केल्यासारखं. 12ला संपवलं काय आणि 2 वाजेपर्यंत चाललं काय? इथे काय बिल वाढणार? त्याच्यामुळे सगळ्यांच्या विचाराने जोपर्यंत तुमची इच्छा आहे, तुम्ही सगळे फ्रेश आहात, भूक लागत नाही तोपर्यंत करायचं, असं काय नाही. नाश्ता केला आहे दिवाळीचा, हा काय हरकत नाही, तुम्ही केला, पण आमचं काय? चला आम्ही करून आलो, काळजी करू नका. संतांचा महिमा तो बहु दुर्लभ, काय? शाब्दिकाचे काम नाही येथे. तुकोबारायांना माहिती होतं बऱ्यापैकी समोर असणारा समाज हा शेतकरी असणार आहे. मग उदाहरणं देत असताना देखील तुकोबारायांनी सुंदर उदाहरणं दिली. शेळी माहिती आहे का तुम्हाला? शेळी एवढी मोठी असते ती शेळी. आता निघाले ना पंजाबी शेळ्या, एवढी मोठी नसते. पण बरं, शेळीने कितीही जरी दूध दिलं तरी ती गाई इतकं दूध देईल का? नाही देणार. गाईने कितीही जरी दूध दिलं तरी म्हशी इतकं दूध देईल का? नाही देणार. आणि म्हशीने कितीही जरी दूध दिलं तरी आताच्या जर्सी इतकं देईल का? आता लोक म्हणतात ती गाय आहे, पण ते डुक्कर आहे, गाय नाही. शेतकऱ्याला असणं गरजेचं आहे. असो, जोडधंदा काहीतरी पाहिजे. विकण्यापुरतं दूध जर्सीचं ठेवा, मुलाबाळांना ते देऊ नका. कारण ते डुकराचं दूध आहे. मुलं तुमची डुकरासारख्या बुद्धीची झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला आम्ही सांगतोय तुम्हाला, पण आम्हाला कोणाकडून तरी घ्यावंच लागतं. त्याला काय पर्याय? काला आहे तस्मै नमा. ज्यांच्याकडे व्यवस्था आहे, गोठा आहे, चारा आहे, करायला माणसं आहे ना, त्यांनी एक तरी गावरान गाय सांभाळा. ती दूध देते म्हणून नाही, नुसती गाय जरी असली तरी तुमच्या घरी रुपयाचा एक काही कमी पडणार नाही. विडाला असो, त्या म्हशीने किती जरी दूध दिलं तरी जर्शी इतकं दूध देऊ शकत नाही, आणि जर्शीने कितीही जरी दूध दिलं तरी ती कामधेनूची बरोबरी करू शकत तरी काय होईल कामधेनू, तरी काय होईल कामधेनू,
दुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू. किंवा महाराज बोलतात परित्या निराळ्या कामधेनू. उदंड त्या गाई म्हैशी आणि शेळ्या परित्या निराळ्या कामधेनू. जसं कामधेनूची बरोबरी कुणी करू शकत नाही, याच रीतीने मनुष्य कितीही जरी विद्वान झाला तरी त्याला संत कळतीलच असं काही नाही. महाराज संत जीवाला कळत नाही आम्हाला मान्य आहे. मग ते संत कळतात तरी कुणाला? तर पहिले संत कळतात शास्त्राला, दुसरे कळतात संतांना भक्तांना, आणि तिसरे कळतात भगवंताला. या व्यतिरिक्त कुणालाही संत कोण असंत कोण कळत नाही. पहिले शास्त्राला संत कळतात म्हणून शास्त्र सांगतंय सन्मार्गवर्तीन हा संत हा. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. दुसरे संत कळतात संतांना भक्तांना. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभया गती आणि कासी. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. संत कोण असंत कोण ते संतांना भक्तांना कळतात, आणि तिसरे संत कळतात भगवंताला. या व्यतिरिक्त कोणालाही संत कोण असंत कोण कळत नाही. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे प्रार्थना करतात, देवा ज्यांच्या चित्तामध्ये तुझं वास्तव्य आहे असे जे साधू महात्म्य आहेत अशा सत्पुरुषांची संगती तुझ्या कृपेने माझ्या जीवनात घडावी. का महाराज तुम्ही एवढा अट्टहास करता? तुकोबाराय बोलतात साधू महात्म्यांची संगती घडावी अशी माझ्या मनाची तीव्र इच्छा आहे. अभंगाचं दुसरं चरण. ऐसे आवडते मना 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 ऐसे आवडते मना. देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना. देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना. देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ज्यांना भगवंताने दोन्ही हात व्यवस्थित दिलेत त्या सर्वांनी हात वर करायचेत आणि मोठ्या प्रेमाने टाळी, मुखाने टाळी आणि हाताने भजन करायचे. दिवाळीचा नाश्ता जरा जास्त झालेला दिसतोय. मुखाने टाळी आणि हाताने भजन. हा मी तसं म्हटलं तरी ते काय धांग नाही कोणाला काय चाललंय. हा हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई
जैसे आवडते मना देवा पुरवावी वासना. देवा माझ्या मनाची तीव्र इच्छा आहे की ज्यांच्या चित्तामध्ये तुझं अखंड वास्तव्य आहे असे जे साधू महात्मे आहेत देवा, अशा सत्पुरुषांची संगती तुझ्या कृपेने घडावी. माझ्या मनाच्या इच्छेच्या पूर्ती करता या ब्रह्मांडात तूच एक समर्थ आहेस की ज्याच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तित्रयींचा समावेश असल्या कारणाने देवा माझ्या मनाची इच्छा आहे की संतांचा संग माझ्या जीवनात घडावा अशी माझ्या मनाची इच्छा आहे. पहा बरं, जीवनात 3 प्रकारच्या संगती असतात आणि त्या 3 कारणाने असतात. पहिली असते कुसंगती, दुसरी असते विसंगती आणि तिसरी असते सत्संगती. कुसंगती ही टाळावीच लागते. जरा लक्षपूर्वक ऐका तरुण मंडळी. कुसंगती ही टाळावीच लागते, विसंगती ही भोगावीच लागते आणि सत्संगती ही करावीच लागते. कुसंगती ही पापामुळे असते, विसंगती ही प्रारब्धामुळे असते, सत्संगती ही पुण्याईमुळे असते. कुसंगतीचं फल आहे नरक, विसंगतीचं फल आहे फजिती आणि सत्संगतीचं फल आहे मोक्ष. ज्याला जे पाहिजे त्याने ते घ्या. जीवनात पहिली असते कुसंगती. ज्याला ज्याच्या जीवनात कुसंग टाळता येतो त्यालाच त्याच्या जीवनात महात्म्यांचा संग करता येतो. पण माणसांची गंमत अशी आहे, वाईट सोडायला कोणी तयार नाही आणि चांगलं करण्याची घाई मात्र सगळ्यात अगोदर करतात. पण जोपर्यंत आपल्या जीवनातलं वाईट जात नाही तोपर्यंत आपण चांगलं करून काहीही उपयोग होत नाही. किती कळेल तुम्हाला सांगतो ऐका. एकदा काय झालं, 1 जानेवारीला एक तरुण आमच्याकडे आला. आमची पूजा चालू होती, बसायला लावलं. पूजा झाल्यावर काय सकाळी सकाळी, काय नाही महाराज मला माळ घालायची म्हणून आलो. तरुण माळ घालायला आल्यानंतर आनंद वाटला. बसा 5 मिनिटं, हरकत नाही. माळ हातात घेतल्यानंतर त्याला विचारलं, तुम्ही काही खात वगैरे नाही ना, काही पीत वगैरे नाही? म्हणे छे महाराज अजिबात करत नाही. म्हटलं याच्यापूर्वी कधी करत होते का? म्हणे हो. म्हटलं किती दिवस झाले बंद करून? म्हणे रात्री 3 वाजेपर्यंत 31sta आनंद घेतला आणि सकाळी उठून तुमच्याकडे आलो. कशाला माळ घालतो, कशाला घाई करतो? थांब ना जरा, स्वतःला आजमाव ना. माणसं चांगलं करण्याची घाई करतात. गडबड करू नका. प्रपंचात गडबड केली तरी हानीच होणार आणि परमार्थात गडबड केली तरी हानीच होणार. अत्यंत सावकाश हळूहळू चाला. परमार्थाचा नियम आहे, हळूहळू चाला. करावी तातडी परमार्थी जरी असलं तरी सर्वांना ते शक्य नाही. गडबड करायची नाही. माणसं काय करतात माहिती का? चांगलं करण्याची घाई करतात, वाईट करायचं बंद करत नाही. म्हणजे काय ऐका, माळही घालतो, गंधही लावतो, प्रवचनही करतो, भजनही म्हणतो आणि धाब्यावरही जातो. घालतोच कशाला माळ, गडबड करतोच कशाला? एक वाक्य सांगेल जाता जाता, लक्षपूर्वक ऐका. तुम्ही माळ घालू नका, गंध लावू नका, मंदिरात जाऊ नका, देवपूजा करू नका, दान धर्म करू नका, संत सेवा करू नका, काहीही करू नका. फक्त उगवल्यापासून मावळतीपर्यंत आपल्या हातातून जे जे काही वाईट कर्म होत आहे ना ते करायचं बंद करा. उरलेला परमार्थच होईल. माणसं फक्त जास्त चांगलं करण्याची घाई करत. चांगलं करूच नका. जे वाईट होत आहे ना तेवढं बंद करा. उरलेलं चांगलंच आहे ना, आणि चांगलं म्हणजे परमार्थच ना, वेगळं काय त्याला? चांगलं करायची गडबड करू नका. वाईट आपल्या जीवनातलं जात नाही तोपर्यंत आपण चांगलं करू शकत नाही. मार्मिक दृष्टांत सांगतो, लक्ष द्या. पूर्वी रशियामध्ये एक मूर्ती प्रदर्शन भरलं होतं. अनेक वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या कलाकारांनी वेगवेगळ्या मूर्ती त्या प्रदर्शनात आणल्या होत्या. असाच एक जयपूरचा कलाकार होता. त्याने अत्यंत आखीव रेखीव सुरेख मूर्ती आणल्या कारणाने त्याला प्रथम क्रमांकाचं 5 लाखांचं बक्षीस मिळालं. 5 लाखांचं बक्षीस मिळाल्यामुळे सर्वांनी त्याच्याकडे गर्दी केली आणि प्रत्येक जण त्याला विचारायचा, तू मूर्ती कशी केली? हा म्हणायचा, मी मूर्ती केली नाही. तुम्ही दृष्टांत लक्षपूर्वक ऐका. त्याच्या पोटात सिद्धांत दडलेला आहे. तो तुम्हाला कळला नाही तर मी त्याला जबाबदार नाही. प्रत्येक जण विचारायचा, मूर्ती कशी केली? हा म्हणायचा, मी मूर्ती केली नाही. एक हुशार मनुष्य होता. त्याने पाहिलं सगळं. लोक विचारतात मूर्ती कशी केली, हा सांगतो मी मूर्ती केली नाही, काहीतरी गडबड आहे. हा पुढे गेला आणि त्याने विचारलं, काय हो दादा, या मूर्ती करता तुम्ही काय काय केलं? आत्ता सांगतो म्हणे.
आणि त्याने सांगायला सुरुवात केली, मोठी एक दगडाची शिळा होती, ऐका, मोठी एक दगडाची शिळा होती, त्यातला अनावश्यक भाग मी कोरला, मूर्ती दगडातच होती. मी अगोदरही म्हटलो होतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मोठी एक दगडाची शिळा होती, त्यातला अनावश्यक भाग कोरला, मूर्ती दगडातच होती. याच रीतीने आपली ही एक दगडाची शिळा आहे, यातला अनावश्यक भाग कोरला रे कोरला की देवही आपणच आणि संतही आपणच. शोधायची आणि फिरायची गरज नाही. विठाला विठाला जोपर्यंत आपल्यातलं वाईट जात नाही तोपर्यंत आपण चांगलं करू शकत नाही. पण माणसं चांगलं करण्याची घाई करतात आणि वाईट आहे ते सोडायला तयार नाही. कुसंग टाळलाच पाहिजे, आणि जर कुसंग टाळला नाही तर नरकाला गेल्याशिवाय पर्याय नाही. जीवनात दुसरी असते विसंगती. विसंगती ही प्रारब्धाने असते, ती भोगावीच लागते, याच्यावर पर्याय नाही. तडजोड हे जीवनाचं दुसरं नाव आहे. बऱ्याच वेळा जीवन जगत असताना अशा अडचणी येतात. कशा अडचणी येतात? काय करावं काही कळत नाही. घरात एकत्रित कुटुंबात कुणाचा बाप आडवा येतो, कुणाचा भाऊ आडवा येतो, कुणाची बायको आडवी येते, कुणाचा मुलगा आडवा येतो, कुणाचा नवरा आडवा येतो, नाना समस्या. पण त्याच्यावर एकच पर्याय, ॲडजस्टमेंट. दुसरा पर्याय नाही. कुठेतरी रस्त्याचं काम चालू होतं, खडी दाबण्यासाठी ते मशीन असतं, त्याला काय म्हणतात? रोलर. हां, रोलर. खडी दाबायचं ते रोलर रस्त्यावर खडी दाबण्याचं काम करत होतं. दिवसभर कोणीही गाडीवाला आला की त्याने हॉर्न वाजवायचं, हॉर्न वाजून वाजून बेजार करायचं. त्या रोलरच्या ड्रायव्हरनी खाली उतरायचं, याच्या जवळ यायचं आणि याला सांगायचं, भाऊ हे बाजूला होत नाही, तू साईड घेऊन जा. मग एक दिवस झाला, 2 दिवस झाले, ते वर चढ खाली उतर, वर चढ खाली उतर करून करून मांड्या भरल्या. त्या हुशार होता, त्याने काम केलं. शहरात गेला आणि एक बोर्ड तयार केला आणि त्याच्यावर लिहिलं, हे असंच चालायचं, साईड घेऊन जाणे. आला, आपल्या रोलरच्या पाठीमागं लावून दिलं. गाडीवाला आला आणि हॉर्न वाजवायच्या आधी त्याने वाचलं, हे असंच चालायचं, साईड घेऊन जाणे. हे असंच चालायचं, साईड घेऊन जाणे. प्रत्येक गाडीवाला आला की दिवसभर बोर्ड वाचायचा, असंच चालायचं, साईड घेऊन जाणे. याच रीतीने कौटुंबिक जीवन जगत असताना जर कुटुंबातलीच एखादी व्यक्ती आपल्याला वाकडं वाकडं चालत असली तर आपण समजायचं हे रोलर आहे, हे असंच चालायचं, साईड घेऊन जाणे. तरच जीवनात सुखी राहाल, नाही तर टेन्शन घेऊन मरून जाल. विठाला विठाला. हे जीवनातली विसंगती असते, ती भोगावीच लागते, याला पर्याय नाही. एक दृष्टांत सांगू. एक वारकरी दरवर्षी आपला अर्जुन नानासारखा वारीला जायचा पंढरपूरला. 2 महिने दिंडी पुढे राहिल्यावर यांनी अगोदरच घरी वशीला लावायचं काम केलं. अहो मी यावर्षी वारीला जाणार जाणार जाणार. बाई एवढी हुशार, हो 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 केलं. दुसऱ्या दिवशी दिंडी जाणार म्हणून यांनी आपली वळकटी बांधली, काखेत शबनम घेतली, डोक्यावर वळकटी घेतली आणि बायकोच्या समोर जाऊन उभा राहिला. हो काय? अरे उद्या दिंडी येणार, मी जाणार मग दिंडीत पंढरपूर. हो काही काम नाही तुम्हाला, म्हैस व्यायला झाली, ते भरणं करायचं राहिलं, हे राहिलं ते राहिलं, अजिबात जायचं नाही. जसं 4 व्हीलरच्या टायरमध्ये खिळा शिरल्यानंतर हवा जाते फुस, अशी बिचाऱ्याची हवा निघून गेली. उभ्यानेच वळकटी फेकली, ती पिशवी फेकून दिली, गेला कामाला निघून. दुसऱ्या दिवशी दिंड्या रस्त्याने जात होत्या. याच्या मनात विचार आला, नाही आपल्याला पंढरपूर, नाही आपल्याला वारी, निदान 4-2 वारकऱ्यांनी जेवण तरी देऊ म्हणे. हा रस्त्यावर गे, हो वारकरी दादा थांबा थांबा म्हणे, जरा न्याहारीचा टाइम झालाय, 4-2 वारकरी माझ्याकडे आलं तर बरं होईल, मला सेवा दिली तर बरं होईल, मी भाजी भाकरी जसं असेल तसं तुम्हाला देतो. मग दिंडीत असे काही वारकरी होतेच ज्यांचा गोळ्यांचा टाइम झाला होता. बहुतेक दिंडीत गोळ्यावालेच असतात, बहुतेक दिंडीत, सगळ्या दिंडीत नाही. कुछ तुम समजो कुछ हम समजो. 4-2 वारकरी बाजूला आले. बरं काय हरकत नाही म्हणे, आम्हालाही गोळ्या घ्यायच्यात, येतो तुमच्याकडे. आले. बाहेर मस्त चिंचेचं झाड होतं, तळवट टाकला, वारकऱ्यांना बसायला दिलं. हा घरात पळत गेला. पटकन स्वयंपाक कर म्हणे. ते वारकरी महाराज मंडळी आलेत, त्यांना जेवण करायचं, गोळ्या घ्यायच्या आणि मग परत दिंडी धरायला जायचं. ती बाई अशी कडाडली, हो कोणी आलं की कर हेन करते. घरात पत्ताच नाही कशाचा, सामान नाही, किराणा नाही, भाजीपाला नाही, आणि कसं करणार. तो म्हटलं तू बडबड करू नको, एक काम कर, तू भाकरी टाकायला सुरुवात कर, मी आता गावात जातो आणि किराणा घेऊन येतो. याने हातात पिशवी घेतली,
आणि वारकऱ्यांना सांगून गेला की मी आत्ता पळू पळू किराणा घेऊन येतो. पळू पळू ही ग्रामीण भाषा आहे बरं. पिशवी घेतली आणि गेला गावात किराणा आणण्यासाठी. वारकरी कुठे होते? चिंचेच्या झाडाखाली. मालक कुठं होता? किराणा आणायला गावात गेला होता. बाई कुठं बसली होती? घरात. बसल्या ठिकाणाहूनच बाईने मोठ्याने रडायला सुरुवात केली. आता बाई घरात एकटी रडती म्हटल्यावर वारकरी तरी गप्प कसे बसतील? कारण यांच्या देखत मालक कुठं गेलाय? गावात गेला. त्यातला एक म्हातारा म्हणला, हे राम भाऊ जा रे, जरा ते ताईला काय झालं पाहून ये, जरा मोठ्या मोठ्याने रडतायत. म्हातारा गेला आणि म्हटलं, ताई काय झालं तुम्हाला? काय साप निघाला का? विंचू चावला का? काही अडचण आहे का? याला पाहिल्यावर तिचा काळी दोनचा पांढरी चार झाला. अजून मोठमोठ्याने रडायला लागली. अहो झालंय काय? काही अडचण आहे का? आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला मदत करतो. काय सांगू म्हटली, बाबा माझा नवरा असा दुर्जन आहे, प्रत्येक वर्षी असाच 2-4 वारकऱ्यांना बोलवून आणतो म्हणे. आणि हे जे चिंचेचं झाड आहे ना, या चिंचेच्या झाडाला या दोऱ्याने दोरखंडाने दाव्याने या चिंचेच्या झाडाला वारकऱ्यांना उलट टांगतो म्हणे. या कोपऱ्यात जे मिरच्याचं पोतं पडलंय ना, त्या मिरच्यांचा धूर वारकऱ्यांच्या तोंडाखाली करतो म्हणे. आणि इथे जे मुसळ पडलंय ना, त्या मुसळाने असा मारतो रे म्हटली. बाबांना लागली रडायला. आता वारकरी एवढा घाबरला, धोतर घरातून वारकरी रस्त्यावर. पळा पळा कोण पुढे? सगळे वारकरी पळून गेले. हा गावातून आला. अरे ते वारकरी कुठे गेले म्हणे निघून? अरे का गेले? आहे नाही मला वारी, नाही त्यांना जेवण. काय नेमकं कशामुळे गेले? काय म्हटले वारकरी? एक म्हणतो मला दोरखंडच दे, एक म्हणतो मला मिरच्याच दे, एक म्हणतो मला मुसळच दे. मी आपली गरिबाची बाई, त्यांना जेवण देत होते ना, त्यांनी कशाला हे काही मागायचं? मी बोलले म्हणे त्यांना, ते गेले निघून. याला असा राग आला, ती किराण्याची पिशवी उभ्यानेच फेकून दिली. अगं नाही त्यांना जेवण, नाही मला वारी. निदान हे मिरच्या घरच्याच होत्या, दोरखंडही पडलंच होतं आणि मुसळही पडलेलंच होतं, द्यायचं ना. काय बिघडत होतं तुझं? याने ती पिशवी ठेवून दिली. मिरच्याच्या गोणीपाशी गेला, धोत्राची ओटी केली आणि त्यात घेतल्या मिरच्या. एका हातात घेतलं दोरखंड आणि एका हातात घेतलं मुसळ. लागला वारकऱ्याच्या मागे पळायला. वारकरी आपले मागे पुढे पाहत पळतच होते. येतंय का दाव? येतं की दोरखंड? येतं की मिरच्या? येतंय की मुसळ? हा उंच टेकडावर गेला. ओ वारकरी दादा थांबा थांबा थांबा, दावही आणलंय, मिरच्याही आणलंय आणि मुसळही आणलं. वारकरी म्हटले, मेलो. पंढरपूर राहिलं तिकडच, इकडच आपलं गोपाळपूर झाल्याशिवाय राहत नाही म्हणे. दृष्टांत संपला. माझ्याकडे लक्ष द्या. वारकऱ्यांना काय म्हणायचंय ते या घरमालकाला कळाना, आणि घरमालकाला काय म्हणायचं ते वारकऱ्यांना कळाना. याला म्हणतात विसंगती. विठ्ठल विठ्ठल. आणि जीवनात तिसरी असते ती सत्संगती. सत्संगती ही जाणीवपूर्वक करावी लागते, ती पुण्याईमुळे असते. आणि म्हणून अशा संतांची संगती आपल्या जीवनात घडावी. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, देवा तुझ्या कृपेने संत भेटीचा योग यावा. हरिजना सवे भेटी हे म्हणण्यात संत भेटीचा योग प्रतिपादन केलाय बरं का. योग म्हणजे काय? अप्राप्तस्य प्राप्तिर्योग आणि क्षेम म्हणजे प्राप्तस्य परिपालनम क्षेम. जसा तुझ्या कृपेने देवा संत भेटीचा योग येणार आहे, याच रीतीने त्याचा क्षेमही तुझ्याच कृपेने व्हावा. न हो अंग संग तुटी. शेवटी तुकोबाराय बोलतात, देवा माणूस म्हणून जन्माला येऊन माणूस म्हणून जीवन जगायचं असेल तर संत विचारांचं अधिष्ठान आपल्या जीवनाला दिलं पाहिजे, संत वचनांचा आधार आपल्या जीवनाला दिला पाहिजे. त्या दृष्टीने संत हे आपल्या जीवनावर वेगवेगळा परिणाम करत असतात. आणि देवा माझ्या जीवनाला जर संतांचा परिस्पर्श घडला नाही तर पशु पक्ष्यांच्या जगण्यात आणि माझ्या जगण्यात फारसं अंतर राहणार नाही. तेच जीवन धन्य आहे जे संतांच्या संगतीत व्यतीत होतं. शेवटचं चरण. तो
ऐसी आवड देवाला ऐसी आवड देवाला
विवासना टाळ वाजवा टाळ टाळ वासना वासना ऐसे आवडते म्हणा ऐसे आवडते म्हणा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना झालेली सेवा भक्त कामकल्पद्रुम भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो। जे काही योग्य असेल ते माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय वेदशास्त्र आणि गुरुवर्यांचं आहे। जे काही अयोग्य असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत। श्रोते सज्जनांनी ते गोड करून घ्यायचे। आज आपण सर्वांचे स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण शंकर नाना जाधव, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव सन्माननीय श्री एकनाथ शंकर पाटील जाधव यांच्या नूतन वास्तूच्या शांतीनिमित्ताने एकत्रित उपस्थित आहोत। घरभरणी म्हणा, वास्तुशांती म्हणा, या रीतीने आपण आज मोठ्या संख्येने एकत्रित उपस्थित आहोत। या कुटुंबाविषयी सुरुवातीलाही मी बोलून गेलो की अत्यंत या चारीही भावंडांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपला प्रपंच सांभाळत आपल्या लहान लेकरांपासून तर आत्तापर्यंतच्या उच्च शिक्षितांपर्यंत त्यांना घडवलं। मुलांनीही योग्य रीतीने आपल्या सर्व परिवाराच्या दुःखाची जाणीव ठेवली, कष्टाची जाणीव ठेवली आणि त्या जाणीवेच्या द्वारा, आतोनात प्रयत्नाच्या द्वारा सुयोग्य रीतीने या चारही भावंडांची मुलं योग्य रीतीने आपापल्या पायावर आता उभी आहेत। मी सुरुवातीलाही सांगितलं, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील या कुटुंबाची जमेची एक बाजू होती की ज्यावेळी आपल्यावर काहीतरी दुःख येईल त्यावेळी आपल्यापेक्षा श्रेष्ठांना काहीतरी मार्ग विचारणं हा मोठा गुण या कुटुंबात आहे बरं। आणि अजून एक वाक्य सांगेल बरं का, आपण आपलं दुःख जर इतर प्रापंचिकांना सांगत बसलो तर ते दुःख कमी होण्याऐवजी अजून गावात पसरल्याशिवाय राहणार नाही। जर आपल्या जीवनात दुःखाचा एखादा प्रसंग आला तर तो देवाला सांगण्याऐवजी संतापाशी सांगितला पाहिजे। संत योग्य रीतीने आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनानुसार जर आपण मार्गक्रमण केलं तर निश्चितच त्या दुःखातून आपण वर आल्याशिवाय राहत नाही। आणि या कुटुंबाचा हा गुण म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय हरिभक्तीपरायण राजाराम बाबाविषयी असलेली आतोनात श्रद्धा निष्ठा या कुटुंबाची आहे। आपले या ठिकाणी दारकू सर आहेत, आता सन्माननीय द्वारकनाथ सर असं त्यांना म्हणायला पाहिजे, पण गावातलेच असल्या कारणाने प्रत्येक आबाल वृद्धांच्या मुखात दारकू सर हे नाव बसलेलं आहे। आणि म्हणून आदरणीय दारकू सर
तेही वेळोवेळी आम्हाला भेटल्यानंतर त्यांच्या जुन्या खूप आठवणी सांगत असतात. आणि एकूणच त्यांचे बंधू शंकरनाना आहेत, दौलतराव आहेत, रंगादादा आहेत, त्यांची मुलं आदरणीय बाळासाहेब सर आहेत, आदरणीय नारायण सर आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभाऊ आहेत, आदरणीय जगूभाऊ आहेत आणि सरांचे चिरंजीव श्रेयस तेही आहेत. एकूण सर्व परिवार अत्यंत कष्टमयी जीवनातून संघर्षातून वर आलेला हा प्रवास आपणा सर्वांच्या दृष्टिक्षेपात समोर आहे. पण माणसाने कितीही छोट्या परिस्थितीतून आलं आणि कितीही मोठं झालं तरी गावची नाळ माणसाने विसरू नये असा आदर्श या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर आपल्याला घेता येतो. असं दिव्य आचरण करणारं हे कुटुंब आहे. त्याचप्रमाणे मी सुरुवातीलाही बोललो, या घराच्या सुरुवातीला आमचे नाथाभाऊ म्हणजे एकनाथ भाऊ आदरणीय राजाराम बाबांकडे गेले. घर बांधायचे, कसं बांधलं पाहिजे, काय केलं पाहिजे. बाबांनी एका वाक्यात सांगितलं, भाऊ घर परत परत होत नाही, एकदाच होतं. आणि आता घर बांधत असताना व्यवस्थित घर बांध, स्लॅबची इमारत कर. नाथाने सांगितलं, बाबा आता तेवढी आपली ऐपत नाही, परिस्थिती नाही, तू काय काळजी करू नकोस, देव तुला बरोबर सहाय्य करील. या एका शब्दानुसार आज आपण या नाथांच्या अर्थात एकनाथ भाऊंच्या बंगल्याच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने उभं आहोत. मला वाटतं या घरावर जर भविष्यात तुम्हाला काही नाव द्यायचं ठरलं तर एकच नाव द्या, काय? संत कृपा. संत कृपा झाली, इमारत फळाली. आपल्यात बाबा आहेत, सामान्यात संत सामान्यातच जीवन जगतात, पण त्यांची किंमत आपल्याला कळत नाही का? आपल्याला ती दृष्टी नसते. आत्ता 4 दिवसापूर्वी आम्ही आदरणीय भगवान महाराज जंगले शास्त्रींकडे गेलो होतो एका कार्यक्रमाच्या निमित्ताने. बाबांना आम्ही सोबत असताना नवीन अजून काय आश्रमाची सुधारणा झाली त्यांनी फिरून दाखवलं आणि एक वाक्य सांगितलं. ज्यावेळी आम्ही इथे नवीन आलो ना त्यावेळी राजाराम बाबा आम्हाला भेटायला आले. आम्ही विचारलं, बाबा आता हे कसं चालायचं? बाबांनी सांगितलं, महाराज तुम्ही फक्त इथे बसून राहा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. आणि त्या एका वाक्याच्या जोरावर आज आम्ही अनुभव घेतो म्हणे आम्हाला काही कमी नाही. शेवटी आपण मानलं तर देव आहे, मानलं तर संत आहे, मानलं तर पूज्य व्यक्ती आहे. ज्याला मानायचंच नाही त्याला काय येडीला माहेर आहे सारखं आणि सासर आहे सारखं. इकडे गेली तरी उदडूक उदडूक, तिकडे गेली तरी उदडूक उदडूक. असे समाजात काही माणसं पाहायला मिळतात. पण आपलं गाव त्यात प्रामुख्याने विशेषत्वाने कोणीही साधक मंडळी असली की त्याच्यावर प्रेम करणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या मेळात आता आदरणीय गोकुळ महाराजही या ठिकाणी आहेत. सुंदर त्यांचं ज्ञानेश्वरीचं पाठांतर चाललंय. ज्यांची आता चातुर्मास सांगतेकडे जात आहे ते आदरणीय माकोने महाराज. मी सुरुवातीलाही त्यांच्याविषयी भरपूर बोललो, आताही बोलून जास्त वेळ घेत नाही. माकोने महाराजांचाही चातुर्मास अत्यंत बजरंगबलीच्या कृपेने अत्यंत सुंदर झाला आणि याच्याही पुढे त्यांचं भक्तीतील साधना अविरत वाढत राहू अशी बजरंगबलीच्या चरणी प्रार्थना आहे. त्यांचीच कथा गावात चालू आहे. आपण सर्वांनी 4 महिने तर कथा ऐकलीच आहे, पण आता जास्तीत जास्त संख्येने या भव्य दिव्य कार्यक्रमात आपापल्या परीने सहभागी झालं पाहिजे. आणि म्हणून जुन्या गावातही नवीन मारुती मंदिर झालंय, तिथे आपण गेलं पाहिजे. असो, या कुटुंबाला परत आपणा सर्वांच्या वतीने खूप धन्यवाद देतो आणि भगवंताकडे प्रार्थना करतो की असा जो यांचा क्रम आहे प्रापंचिक जीवनातील, हा क्रम आहे हा असाच वृद्धिंगत होत राहू. आणि ज्या रीतीने जुन्या मंडळींनी प्रपंच तर केलाच पण परमार्थाची कास सोडली नाही, याच रीतीने नवीन मंडळींच्या जीवनातही परमार्थिक वृद्धी होत राहावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. आपण सर्व मंडळी या कुटुंबाच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित राहिलात, सर्वांना धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. गोदिने कोरे वेडी वाकुडे मुक्तरे राक्षमा पराधर्म हारा